नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात जयश्री रुईकर यांच्या अंतर्मन ह्या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे सत्कार. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, जयश्री रुईकर लिखित सत्कार. देसाई घरी आले. त्यांचा चेहरा आनंदानं नुसता निथळत होता. देवव्रत, त्यांनी मोठ्यांदा आवाज दिला आणि फाटक उघडणार तोच वाऱ्याच्या आवेगानं चमेलीच्या मांडवाची लांबलचक फांदी त्यांच्या कपाळासमोर आली. अरेच्या, खूपच वाढलाय हा चमेलीचा वेल. एकदा कटाई केली पाहिजे वेलाची. पण आत्ता नको. बहरलेल्या वेलाची एक जरी फांदी तोडली तरी रोहिणीला आवडत नाही. बघू पुन्हा कधीतरी, सीझन संपल्यानंतर. देसाईंनी आडवी आलेली फांदी कशीबशी वेलात खुपसली. फाटक उघडलं आणि पुन्हा त्यांनी आवाज दिला, तसाच आनंदातिशयानं भिजलेल्या स्वरात, देवव्रत, अरे देवू. त्यांचा आवाज ऐकून रोहिणीच बाहेर आली. एवढं जोरजोरानं हाका मारायला काय झालंय? अगं, तशीच आनंदाची बातमी आहे. पण देवव्रत गेलाय कुठे? फिरायला गेलाय, येईल एवढ्यात. अगं, ह्या अशा हवेत फिरायला कशाला पाठवलं त्याला? आकाशाकडे बघितलंस का? काळ्या कुट्ट ढगांनी केवढं आभाळ भरून आलं आहे. कुठल्याही क्षणी धाड धाड पाऊस कोसळेल आणि अशा हवेत तू त्याला एकट्याला? अहो, तो ऐकेच ना. कंटाळा आलाय घरात बसून असं म्हणत होता. पण एकटाच गेलाय का तो? शेजारचा श्याम नाही गेला का त्याच्याबरोबर? प्रत्येक वेळी कोण येणार त्याच्याबरोबर? ज्याची त्याला कामं असतात ना. हां, तेही बरोबरच आहे म्हणा. अगं, मग तू तरी जायचं ना त्याच्याबरोबर. कुठल्या भागात गेलाय तो? अहो, एवढं घाबरताय कशाला? आता रोजचा त्याच्या पायाखालचा रस्ता नाही का झालेला? लायब्ररीपर्यंत जाऊन येतो म्हणालाय. ठीक आहे, ही पुस्तकं आत ठेव, तोपर्यंत मी जाऊन बघून येतो. रोहिणीनं देसाईंच्या हातातली पुस्तकं घेतली. देसाईंनी फाटक उघडलं आणि ते जाणार तेवढ्यात रोहिणी म्हणाली, अहो, छत्री घ्या की. पाऊस येणार म्हणून देवाव्रताला आणायला तुम्ही जाताय ना. दोघेही ओले नाही का होणार? का तुम्ही गेल्यानंतर एकाएकी पाऊस कोसळणं थांबणार आहे? देसाईंकडे बघून रोहिणी हसली आणि आत जाऊन तिने एक छत्री आणून देसाईंच्या जवळ दिली. 4 पावलं चालत नाही तर टप्पुऱ्या थेंबांची बरसात एकाएकी चालू झाली. वाऱ्यामुळे छत्री नीट धरताही येत नव्हती. निंबाच्या झाडाखाली 4-5 माणसं उभी असलेली दिसली. देसाईंनी बघितलं तर देवव्रत त्यांच्यातच उभा होता. देसाईंना एकदम हायसं वाटलं. अरे देवव्रत, बाबा तुम्ही? अरे हो, तुला न्यायला आलो आहे. चल लवकर चल. देसाईंनी चटकन देवव्रताला छत्रीत घेतलं. बापलेक दोघंही घराकडे जायला निघाले. हे बघ देवू, असं अवेळी फिरायला जाणं चांगलं नाही बेटा. मी घरी आलो लवकर म्हणून, नाहीतर पावसात अडकला असतास का नाही? आभाळ भरून आलंय हे मला कुठे माहिती होतं बाबा. आई मला फक्त नको जाऊ एवढं म्हणाली. अरे पण मी आज किती आनंदाची बातमी घेऊन आलोय तुझ्यासाठी. काय झालंय? कसली बातमी? चल चल चल, घरात जाऊन रोहिणी समोर सांगतो तुला. चल. चहा घेता घेता आनंदानं तेच भिजले. पण घरात येऊन देसाई बोलत होते, अरे देऊ, आणि तू ऐकलंस का ग रोहिणी? आत्ता येताना संगीत विद्यालयाकडनं येत होतो तेव्हा तारकुंडे सरांनी मुद्दाम आवाज दिला मला. ते सांगत होते आजच पत्र आलंय म्हणे त्यांच्याकडे की देवव्रताचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. म्युन्सिपाल्टीचा शताब्दी सोहळा होणार आहे ना पुढच्या महिन्यात. तेव्हा त्या सोहळ्यात देवव्रताचं गाणं ठेवणार आहेत आणि सत्कारसुद्धा करणार आहेत. अगं बाई, खरंच? देवू, देवव्रता? रोहिणीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू दाटून आले. इतक्या लहान वयात माझ्या देवूचा सन्मान? तारकुंडे सर आणखीन काही म्हणाले का बाबा? अरे ते फार घाईत होते. आज रात्री किंवा उद्या घरी येईन म्हणाले. 2 दिवस देवव्रतानं खूप वाट बघितली तारकुंडे सरांची, पण ते आलेच नाहीत. त्याच्या आत बाहेर सारख्या चक्रा चालू होत्या. देसाई ऑफिसला जायच्या गडबडीत होते. बाबा, हो 2 दिवस होऊन गेले पण अजून सर आले कसे नाहीत? अरे येतील रे, कामाचा माणूस आहे तो. काही जास्तीचं काम निघालं असेल त्यांना. नाही तरी पण सरांनी यायला हवं होतं बाबा. पुष्कळदा सर असंच करतात.
कधी कधी दुर्लक्ष केल्यासारखं करतात. असं नाही देऊ. अरे केवढा लोभ आहे त्यांचा तुझ्यावर. तुझ्या सत्काराचं पत्र आलं ना तर जणू काही त्यांचाच सत्कार होणार आहे इतका आनंद झाला आहे त्यांना. आणि किती कौतुक करतात अरे तुझं नेहमी. तुझ्या आवाजात फिरकत आहे, स्वरांची तीव्र जाण आहे असं म्हणतात ते. आणि देऊ एकदा तर ते म्हणाले की देऊच्या गळ्यात मधाची कुपी ठेवली आहे परमेश्वरानं. बाबा खरं आहे हे? अरे खोटं कशाला सांगेन मी तुला. मग अजून कसे नाही आले तेवढे आनंदाची बातमी द्यायला ते. बाबा तुम्ही जाऊन याल येता येता त्यांच्याकडे. हां ठीक आहे की जाऊन येईन तू म्हणतोयस तर. दिवसभर देसाई ऑफिसच्या कामात व्यग्र होते. त्यातच वेळेवर एक मीटिंग अटेंड करावी लागली. त्यांना घरी यायला खूप उशीर झाला आणि मग तारकोंडे सरांकडे जाणं त्यांना जमलंच नाही. रिसेप्शनला जायचं म्हणून रोहिणी कधीचीच तयार होऊन बसली होती देसाईंची वाट बघत. देऊ अजून कसे नाही आले रे बाबा? कोणास ठाऊक ग. परवापासून सारखी वाट बघण्यात वेळ चाललाय बघ माझा. तारकुंडे सरांची वाट बघितली 2 दिवस आणि आता कधीची मी बाबांची वाट बघतोय. आज रिसेप्शनला जायचं हे तरी लक्षात आहे का नाही त्यांच्या. ऑफिसला जाताना आठवण करून द्यायला हवी होती बघ मी. बोलता बोलता रोहिणीच्या लक्षात आलं की साडीच्या निऱ्या एकावर एक बरोबर आलेल्या नाही आहेत. तिने त्या बरोबर करण्याचा प्रयत्न केला पण मनासारखी साडी नेसलीच गेली नव्हती. रोहिणी पुन्हा आत गेली. ड्रेसिंग टेबलसमोर उभं राहून परत साडी नेसायला लागली. तेवढ्यात देसाई आले. बाबा भेटले का हो सर तुम्हाला? सर 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 सारखं परवापासनं तेच चालू आहे तुझं. अरे दुसरी काही कामं नसतात का कोणाला? देसाई किंचित चिडले आणि घरात निघून गेले. रोहिणीनं केलेला चहाचा कप घेऊन ते व्हरांड्यात आले. देवव्रत खुर्चीवर चुपचाप बसून होता. त्याच्याकडे लक्ष जाताच देसाईंना वाईट वाटलं. उगीचच त्याच्यावर चिडलो ही जाणीव त्यांना दुखवून गेली. देऊ अरे आज ऑफिसमध्ये इतकं काम होतं ना की जाणं जमलंच नाही रे मला सरांकडे. आपण उद्या मात्र नक्कीच आहे ना? आणि शिवाय आता रिसेप्शनला सुद्धा जायचं होतं ना रे. म्हटलं सरांकडे गेलो तर आणखीन उशीर होईल. अहो निघायचं ना 7:30 होऊन गेलेत. उशीर झाला तर कोणी ओळखीचं भेटायचं नाही तिथे. देऊ तू इथेच बसणार आहेस का शेजारच्या श्यामला बोलवू तुझ्याबरोबर बोलायला? नाही नको आई मी इथेच बसतो. कुणाला बोलवू बिलवू नको. देसाई तयार होऊन बाहेर आले. देवव्रत अरे मागच्या महिन्यात आणलेली पुस्तकं अजून तू उघडून सुद्धा बघितली नाहीस ना? ही पुस्तकं घे आणि वाचत बस बरं. नुसता एकटा बसू नकोस. माणसानं सतत काहीतरी करत राहावं. रिकामं बसलं ना की मनात नाही नाही ते विचार येतात. ही पुस्तकं खूप छान आहेत असं प्रिन्सिपॉल म्हणत होते. हां आम्ही येईपर्यंत तू वाचत बैस बरं. रोहिणी आणि देसाई रिसेप्शनला निघून गेले. देवव्रत खुर्चीवर तसाच बसून राहिला. पुस्तकं हातात होती पण ती वाचाविषयी वाटत नव्हती. शेजारच्या घरात चित्रहार लागलेला होता. कुठलं तरी आवडतं गाणं लागलेलं असावं. कारण मुलांचा आनंदानं टाळ्या पेटल्याचा ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता. कसा असतो बरं हा चित्रहार? माणसं कशी असतात, कशी दिसतात? मनाला ग्रासणारी ही उदासी पुन्हा डोकं वर काढणार असं वाटताच देवव्रतानं पुस्तक उघडलं आणि त्यातल्या ब्रेल लिपीवरनं तो बोटं फिरवायला लागला. बघता बघता तो वाचनात दंग झाला. किती वेळ झाला त्याला कळलंच नाही. कोणाची तरी चाहूल लागली म्हणून तो भानावर आला. तसंच सरांचं बोलणं त्याच्या कानावर आलं. अरे देवव्रत असा अंधारात एकटाच बसलायस तू? आतल्या खोलीत दिवा जळतोय आणि इथे काय करतोयस? अंधार? सर अहो माझ्यासारख्याला अंधार आणि प्रकाश एकच नाही का? प्रकाश कधी बघितलाच नाही ना? देवव्रता अरे जीवनाचा यशोदीप तेजाळत असताना अशी अंधाराची गाणी गायची नसतात. अरे केवढा सन्मान येतोय तुझ्या वाट्याला. गेल्या 20-25 वर्षात असं भाग्य ह्या गावात कुणाला लाभलेलं नाही आहे. ते तुला मिळणार आहे. खरंच का हो सर? पण अजून तर आमच्याकडे पत्र वगैरे नाही ना आलं. अरे येईल येईल. सरकारी कामं अशीच असतात. येईल सावकाश. पण आपल्या विद्यालयात आलं आहे ना पत्र आणि खास तुझं नाव लिहिलं आहे. आणि अरे मी आज सकाळी आलो नागपूरहून. शताब्दीची जोरदार तयारी चालू आहे. मी सगळी माहिती काढून आलो आहे. सर
देवव्रताच्या मनावर 2-3 दिवसांपासून आलेलं अस्वस्थतेचं सावट एकदम दूर झालं. देवव्रता, आता कार्यक्रमासाठी खास ठुमरी बसवून घेणार आहे बरं का तुझ्याकडनं. शिवाय 30-30 पदं गायची नाहीत रे. लोकांना तोचतोचपणा नाही आवडत. काही नवीन गाणीसुद्धा बसवून घेणार आहे बरं का मी. प्रॅक्टिस केव्हा करायची सर? हे बघ, सध्या मला तशा सुट्ट्या आहेत. मला सांग, तू विद्यालयात येऊ शकशील? रोज सकाळी 1-1.5 तास आणि संध्याकाळी 1-1.5 तास एवढी मेहनत दररोज लागेल. तुझी तयारी आहे ना? सर, अहो तयारी काय म्हणताय सर? सर, हा तर माझ्या आयुष्यातला फार मोठा आनंदाचा ठेवा आहे. मी नाही कसं म्हणणार सर? अरे हो, आल्यापासून तुझ्याशीच बोलतोय. माझं असंच होतं बघ. स्वतःच्या कामाव्यतिरिक्त मला काही सुचतच नाही. काम होईपर्यंत बाकी काही गोष्टींकडे लक्षच जात नाही माझं. तुझे आई बाबा कुठे आहेत? ते रिसेप्शनला गेलेत, येतील एवढ्यात. बसा ना तोपर्यंत. नाही रे, मला जायला हवं लवकर. माझ्या धाकट्या मुलीला बरं नाही आहे. तिच्यासाठी औषध न्यायचं आहे. उशीर झाला तर दुकानं बंद व्हायची. बरं, मग उद्यापासून प्रॅक्टिसला सुरुवात करायची का? माझी हरकत नाही काय सर. पण सकाळी बरोबर 6 वाजता विद्यालयात हजर व्हावं लागेल तुला. जमेल ना? जमेल सर, फक्त बाबांना विचारावं लागेल. त्यांनी वेळेवर सोडायला हवं ना. ठीक आहे, तू आलास की मला आवाज दे. हां, जातो मी आता. गुलाबी थंडीला सुरुवात झाली होती. नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला होता. जास्त गरम नाही, पण हलकासा गरम कपडा अंगावर असावा असं सारखं वाटत होतं. पहाटे अंथरुणावरनं उठावंसं वाटत नव्हतं. पण 5चा अलार्म वाजला तसा देवव्रत चटकन उठला. आई, आई उठतेस ना? अलार्म होऊन गेला गं. उठते रे 2 मिनिटात, असं म्हणत रोहिणीनं पांघरुणात स्वतःला अधिकच गुरफटून घेतलं. देवव्रताचे प्रातर्विधी आटोपले तरीही ती अंथरुणातच होती. बाबासुद्धा उठले नव्हते. त्यांनी पुन्हा आवाज दिला. आई, अगं 5 केव्हाच वाजून गेले. सरांकडे जायला उशीर झाला ना तर सर सरळ बाहेर निघून जातात. परवा नाही का? अरे बाबा उठते रे. केव्हा एकदाचा सत्कार समारंभ आटोपतोय असं झालंय. रोज झोप मोड. आईच्या बोलण्यानं देवव्रत दुखावलाच गेला. मनात विलक्षण पोकळी निर्माण झाली. वय जसं जसं वाढत जात आहे तसतशी ही परावलंबित्वाची जाणीव मनाला जखमा करते. लहानपणी एखादी गोष्ट मिळायला वेळ झाला तर ओरडून रडून भेकून हक्कानं मागत होतो आईकडे. पण आता आजकाल अजून आयुष्याचं केवढं मोठं अंतर चालून जायचं आहे. आई, काय रे? आई, अगं श्यामचे बाबा रोज सकाळी फिरायला जातात. त्यांना म्हणू का उद्यापासून विद्यालयापर्यंत सोडायला? म्हणजे मग बाबांना आणि तुला उठावं लागणार नाही ना इतक्या लवकर. अरे नको रे बाबा, नको. काल त्या श्यामची आई मिसेस नायडूजवळ म्हणत होती की आमचा श्याम म्हणजे काय आंधळ्याची काठी आहे, उठसूट देवव्रताबरोबर पाठवायला. काही नको त्याच्या बाबांना म्हणायला. आणि आता यापुढे श्यामला सुद्धा मी काही सांगत जाणार नाही बरं. रोहिणीच्या बोलण्यानं देवव्रताचा उत्साह एकदम गळून गेला. अवचित आलेल्या वादळानं आंब्याचा मोहर गळून पडावा ना तसा. देसाई तोंड धुवून चहा प्यायला टेबलजवळ आले होते. देवव्रता, गळ्याला मफलर वगैरे नीट बांधून घे. स्कूटरवर थंडी वाजते फार. आवाज खराब व्हायला नको कार्यक्रम होईपर्यंत तरी. रोहिणी, त्याचं मफलर काढून दे बरं. अगं थंडी पडायला लागली आता. सा नी नी ध ध पध गरे गरे सा. म्हण, पुन्हा पुन्हा म्हण. तोरी बिनती पिय रवा. सा नी नी ध म पध. अरे देवव्रता, 4 दिवसावर कार्यक्रम आलाय आणि आज तू अशा चुका करतोयस. अरे कालपर्यंत तर चांगलं गाणं म्हणत होता, छान म्हणत होतास. जवळजवळ सर्व तयारी झाली असताना आज तुझं हे असं काय चालू आहे? अरे कोमल गंधार नीट लागत नाही आहे तुझा. षड्जाला सुद्धा म्हणावा तसा मोकळेपणा नाही आहे. देवव्रता, अरे आतून गाणं म्हण, आतून. वरवर म्हणू नको. म्हण बरं, कोण करत तोरी. देवव्रताला लाजच वाटली. बागेश्री अगदी कंठात बसलाय ऋतून. आणि आज काय झालंय काय आपल्याला? कालपर्यंत कार्यक्रमाबद्दल वाटणारा आत्मविश्वास आज असा डळमळावा का? जीव ओतून आज मी का नाही गाऊ शकत आहे? नाही, असं करून चालणार नाही. सर किती मेहनत घेत आहेत.
देवव्रतानं मग पुन्हा मनापासनं गाणं म्हणण्याचा प्रयत्न केला. कोण करत तोरी बिनती पिय रवा. सर, आज कोमल गांधार लागत नाही आहे सर. अरे बघ बघ बघ, प्रयत्न कर म्हणत राहा. बाबा, तुमच्याकडे कोणीतरी आलंय बाबा, तारकुंडे सरांच्या मुलाने येऊन सांगितलं. देवव्रता, प्रॅक्टिस कर, तोपर्यंत मी बघून येतो कोण आहे. कितीतरी वेळ झाला तरी सर आलेच नाहीत. देवव्रताचा गाणं म्हणण्याचा मूड पार नाहीसा झाला. आज स्वर असे रुसलेत का आपल्यावर? आईने सकाळी उठताना चिडचिड केली. श्यामच्या आईचं ते बोलणं. खरंच आपल्यामुळे किती त्रास होतोय सर्वांना. देवव्रता, आज आता थांबूयात प्रॅक्टिस. घरी जाऊन कर प्रॅक्टिस. कोमल गांधार अजिबात लागत नाही आहे तुझा. देवू, आज असा चुपचाप का बसलायस रे? काही बोलत नाही आहेस, काही सांगत नाही आहेस? सर काही बोलले का? रोहिणीनं देवव्रताला विचारलं. देसाई जेवून कधीच ऑफिसला गेले होते. दररोज जेवताना देवव्रताची बडबड चालू असायची. अनेक प्रश्न विचारून तो रोहिणीला गुंतवून ठेवायचा. त्यामुळेच देवव्रताचं अबोल होणं रोहिणीला खटकलं. काय झालं पोराला? देवव्रताला वाटलं मनातलं सगळं बोलून दाखवावं का? तुला माझ्यामुळे त्रास होतो नाही, सकाळी लवकर उठावं लागतं ना, बाहेर जाताना सारखं कोणाला तरी सांगावं लागतं ना, कुणी काही बोललं तर माझ्यामुळे तुला ऐकून घ्यावं लागतं ना, आणि सकाळी तू जे बोललीस ते खरंच मनापासून होतं का? मग आता मी बोलत नाही आहे तर हिला का खुपावं माझं अबोल राहणं? अरे बोल की रे का काहीतरी, असं चुपचाप बसू नको रे. कसं तरी वाटतं रे, जीव उगाचच तुटत राहतो तुझ्यासाठी. खरंच आई? आईच्या शब्दाने तो आतून फुलून आला आणि कोमल गांधार आता नक्की लागेल असा आत्मविश्वास एकाएकी त्याच्या मनात उमलून आला. संध्याकाळी देसाई घरी आले तेव्हा देवव्रत शेजारी गेला होता आणि रोहिणी झाडांना पाणी देत होती. देवव्रत कुठे आहे ग? शेजारी गेलाय. बोलू? राहू दे, आल्यावर हा शर्ट दे त्याला घालायला. कसं फिटिंग झालं आहे कोणाला माहिती. अरे हो, आज निमंत्रण पत्रिका आली आहे बरं का, शताब्दी महोत्सवाची. रोहिणीनं देसाईंच्या हातात पत्रिका आणून दिली आणि ती चहा करायला गेली. तेवढ्यात देवव्रत आलाच. अरे देवू, तुला गुरु शर्ट आणलाय, घालून बघ बरं. वा, मस्त झालं की फिटिंग. कसा दिसतोय हो बाबा मला? देवव्रतानं देसाईंना विचारलं. तेवढ्यात रोहिणी चहाचा कप घेऊन बाहेर आली. देवव्रताकडे बघत राहिली. रोहिणीची चावल लागताच त्यांनी तिला विचारलं, ए आई, सांग ना, कसा दिसतोय शर्ट मला? अगदी दृष्ट काढावी असा दिसतोयस तू फक्त. आणि तिने चटकन जीभ चावली आणि अगं बाई, दूध ठेवलं गॅसवर असं म्हणून ती आत गेली. बराच वेळ झाला बाहेर आलीच नाही. रात्रीचे 9:30 झाले होते. टी व्हीवरची सिरियल नुकतीच संपली होती. इंग्रजी बातम्या सुरू झाल्या होत्या. तेवढ्यात बाहेरचं फाटक उघडल्याचा आवाज आला आणि पाठोपाठ तारकुंडे सरांचा. देवव्रता, अरे झोपला नाहीस ना? या ना, या सर, आत्ता यावेळी. हां देसाई साहेब, तुम्हाला सांगतो काय आहे, उद्या सकाळी मी चाललो आहे नागपूरला. साथीदारांची जमवाजमव नाही झाली हो बरोबर. नेहमीचा तबलजी गेला आहे गावाला, तो कधी येणार ते विचारून येतो. शिवाय तंबोरा, व्हायोलिन, कार्यक्रमाच्या 2-3 तास तरी त्यांनी अगोदर एकत्र असायला पाहिजे ना. ही सगळी व्यवस्था स्वतः जाऊन बघून येतो. आणि हो, मंगळवारी सकाळी त्यांची 9 वाजता जीप येणार आहे बरं का न्यायला. देवव्रत, तयार राहायचं वेळेत. जेवण वगैरे सगळं तिथे होणार आपलं. हां, खरंच सर, किती करता हो तुम्ही देवव्रतासाठी? हे बघा, कोणी कोणासाठी काहीही करत नसतं. देवव्रताचा सत्कार म्हणजे पर्यायानं माझाही सत्कार, नाही का? लोक म्हणतातच ना, तारकुंडे सरांच्या शिष्यांनी नाव काढलं म्हणून. मला अभिमान वाटतो अहो त्याचा. लोकमतमध्ये सविस्तर माहिती आली आहे बरं का शताब्दी महोत्सवाची. देवव्रतावरही बरंच काही लिहिलं आहे म्हणे. तुमच्याकडे आहे लोकमत? नाही, आज शाळेत गोष्टी चालल्या होत्या हो. उद्या परवा येईल की सगळ्या पेपरमधनं. रात्र बरीच झाली होती. थंडगार वारं सुटलं होतं. रोहिणीनं देवव्रताच्या बेडरूमची खिडकी बंद केली आणि ती स्वतःच्या बेडरूममध्ये आली. देसाई केव्हा झोपेच्या अधीन झाले होते. रोहिणीला झोप येत नव्हती. गुरुशर्ट घातलेला देवव्रत डोळ्यासमोरून हालत नव्हता आणि त्याचबरोबर असंख्य आठवणी जाग्या होत होत्या. मध्यरात्र उलटून गेली. काहीतरी पडल्याचा आवाज आला तशी देसाईंची झोप खाडकन उघडली. कोण आहे? बाबा, मी आहे. आईने पाणी ठेवलं नाही वाटतं आज प्यायला.
तेच बघत होतो तर हा बाजूचा स्टूल पडला हो. थांब थांब थांब, मी आलो. देसाईने देवव्रताला पाणी दिलं आणि ते पुन्हा अंथरुणावर येऊन पडले. सहज म्हणून रोहिणीकडे बघितलं. दिव्याच्या मंद प्रकाशात तिच्या बंद डोळ्यातनं उशीवर पडणारं पाणी बघून देसाई विलक्षण गोंधळले. रोहिणी, अगं रोहिणी. मृदू आवाजात त्यांनी हाक मारली तसा तिला एकदम हुंदकाच फुटला. काय झालं रोहिणी? देसाईंनी तिला जवळ घेतलं. अगं बोलशील का नाही रोहिणी, काय झालंय? माझ्यामुळे. तुझ्यामुळे? काय झालं तुझ्यामुळे? माझ्या चुकीमुळे देवव्रताला. काय झालं देवव्रताला? नीट सांग रोहिणी. माझ्या चुकीमुळे देवव्रताला अंधत्व आलंय. अगं पण आज इतक्या वर्षांनी त्याचं दुःख मनाला लावून घेऊन तू का दुःखी होतीयेस? वेडी आहेस का तू? नाही हो नाही. काही काही जखमा कधी बुजतच नसतात. वरवर असलेली खपली थोडी जरी निघाली ना तरी जखम भळाभळा व्हायला लागते. संध्याकाळी देवव्रतानं गुरुशर्ट घातला, किती छान दिसत होता तो. पण त्याच्या डोळ्यांकडे लक्ष गेलं आणि वाटलं ह्याच्या आंधळेपणाला मी जबाबदार आहे. मीच नको तो मूर्खपणा केला. लवकर मूल नको म्हणून वाटेल तशी औषधं घेतली आणि त्याचा परिणाम. रोहिणी शांत हो. आता तू रडून त्याची दृष्टी परत येणार आहे का? निदान दुसरं मूल झालं असतं तर. रोहिणी, झाडाची कितीही मशागत केली तरी झाडावर फुलं फुलवणं हे निसर्गाच्या हातात असतं का नाही? आता झोप बरं तू. आणि हे बघ, डोळसालाही मिळणार नाही एवढा मान सन्मान आपल्या देऊला मिळतोय. त्याच्याबरोबर आपलंही कौतुक होतं आहे. हे काय थोडं आहे का? हे बघ, जे जवळ नाही त्याची खंत करून दुःखी होऊ नये माणसाने. जे आहे ना त्यातच चांगलं शोधण्याचा प्रयत्न केला तर सुख लागतं रोहिणी. आता डोळे पुस आणि झोप बरं. देवदादा, देवदादा, अरे बघितलंस का? तुझा काय छान फोटो आलाय पेपरमध्ये, अगदी फ्रंट पेजवर, आणि तोही मुख्यमंत्र्यांच्या शेजारी. केवढं वर्णन आलंय, तुझ्या सत्काराबद्दल लिहिलंय. बघू श्याम, कुठे रे माझा फोटो? हे बघ की इथे. हां, हे बघ इथे बोट ठेव. श्यामनं देवव्रताचं बोट धरून पेपरमधल्या त्याच्या फोटोवर बोट ठेवलं. खरंच छान आला का रे फोटो श्याम? खरं सांगू का देवदादा, पेपरमध्ये ना क्वचितच फोटो चांगला येतो, पण तुझा फोटो कसा स्पष्ट आलाय. केव्हा काढला होतास रे फोटो? नाही, मला नाही माहिती रे काही. ते सेक्रेटरी निमंत्रण द्यायला आले होते ना, तेव्हा त्यांनी बाबांना मागितला होता फोटो, पण बाबांजवळ काही माझा फोटो नव्हता. तारकुंडे सरांजवळ फोटो असावा असं बाबा त्यांना म्हणाले होते. मग सरांनीच दिला असेल माझा फोटो. पण वाच ना पेपरमध्ये काय लिहिलं आहे ते. हे बघ, आत्ता सगळं नाही वाचत, मला शाळेत जायचं आहे, फक्त तुझ्याबद्दलचं वाचतो. ठीक आहे, तेवढंच वाच. ह्या शताब्दी सोहळ्यात वर्धेचा सुप्रसिद्ध गायक देवव्रत देसाई ह्याचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असून ह्या प्रसंगी देवव्रत देसाईचं गाणं ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. बरं देवदादा, आता निघतो हां, नाही ते शाळेत उशीर होईल जायला. सकाळी सकाळी समजलेल्या बातमीनं देवव्रत सुखावून गेला होता. एवढं कौतुक होतं आहे माझं, पण सत्कार प्रसंगी गाणं मात्र छान झालं पाहिजे. रसिकांच्या पसंतीला आपलं गाणं उतरेल ना. रसिकांच्या पसंतीचं दडपण कलाकाराच्या मनावर असतं, ह्यात विशेष काय. पण मग आजपर्यंत गाजवलेल्या अनेक मैफिली देवव्रताच्या कानात रुंजी घालायला लागल्या. 9 वाजता निघणारी जीप जवळजवळ पाऊण तास उशिरा वर्ध्याहून निघाली. अगोदर 2-3 जण जीपमधनं येतील असं वाटलं होतं, पण वेळेवर बरीच मंडळी आली. काही जणांना परतसुद्धा जावं लागलं. जीप नागपूरच्या दिशेनं धावायला लागली. थंडगार वारं अंगाला झोंबायला लागलं तसा मागचा पडदा खाली टाकला. थंडी वाजतच होती तरीही. देवव्रत, मफलर नुसतं गळ्याला बांधू नको, कानाला सुद्धा गुंडाळून घे बरं का, तारकुंडे सरांनी देवव्रताला म्हटलं. आणि हां, तानपुरा ठेवतोस का मांडीवर? पक्का धर. सर, तुम्ही तर तिथे जमावणार होतात ना सगळी वाद्य. अरे जीप दारात उभी राहिली, मग माझा विचार बदलला. सर, आई बाबा येतील का नाही ही शंका आहे. अरे हो, देसाई साहेबांना बरं नाही आहे म्हणे, नाही का? हो ना, काल ऑफिसमधनं आले ते ताप घेऊनच आले. आज सकाळी ताप थोडा कमी होता. बरं वाटलं तर महाराष्ट्र एक्सप्रेसनं नक्की येतो म्हणाले. इतक्या वेळेवर? अरे त्यापेक्षा 3च्या बसने निघायला सांगितलं होतं मी त्यांना. जीपमध्ये बाकीचेही खूप जोरजोरात बोलत होते. खूप मोठ्यानं बोलावं लागत होतं, म्हणून मग देवव्रत मात्र गप्प बसून राहिला. जीपमध्ये जोरजोरात आपापसात बोलणी चालू होती. मुख्यमंत्र्यांच्या भरगच्च कार्यक्रमाविषयी, सोहळ्यासंबंधी.
रात्रीच मुख्यमंत्री विमानानं नागपूरला आले होते. हळूहळू जीपमधला बोलण्याचा आवाज कमी कमी होत गेला. प्रत्येकालाच मोठ्यानं बोलण्याचा त्रास व्हायला लागला होता. जीप भरधाव धावत होती आणि एकाएकी मोठा आवाज झाला. जीप थांबली. मागचं चाक बस झालं होतं. अर्धा तास खटपट करून टायर बदलून एकदाची जीप नागपूर मार्गाला लागली. नागपूरला कार्यक्रमाच्या ठिकाणी जीप थांबली तेव्हा 11:30 वाजून गेले होते. सेक्रेटरी अगदी आदवीनं समोर आला. या तारकुंडे सर, देसाई, या काही त्रास नाही ना झाला प्रवासात? असं करा, जेवायला थोडा वेळ आहे, तुम्ही आता गरम गरम चहा घ्या अगोदर. देशपांडे यांच्या चहाची व्यवस्था करा आणि ह्यांना त्यांच्या रूममध्ये घेऊन जा. चहापानाबरोबर सेक्रेटरी अध्यक्षांच्या थोड्या वेळ गप्पा झाल्या आणि कामाचं निमित्त सांगून सगळेजण निघून गेले. देवव्रता, मी जरा साथीदारांना घेऊन येतो. व्हायोलिन वाजवणाऱ्या विठाळकरांना मी अजून भेटले सुद्धा नाही आहे. अगोदर बुटी संगीत विद्यालयात जातो, चौकशी करतो. फार तर एखादा तास लागेल मला. आणि हो वानखेडे, जरा लक्ष ठेवा इकडे, मी जाऊन येतो एखाद्या तासाभरात. तारकुंडे सर निघून गेले. देवव्रत तिथेच सतरंजीवर बसून राहिला. बाजूला तानपुरा होता. कितीतरी वेळ गेला तरी सर आलेच नव्हते. एका तासात येतो म्हणाले होते. जवळजवळ 2-2.5 तास तरी झाले असतील. सर आले कसे नाहीत? देवव्रताचा जीव काळजीनं दडपून गेला. भूकसुद्धा खूप लागली होती. खोलीच्या बाहेरनं कोणाचा घाईघाईनं जाण्याचा तर कोणाचा जोरजोरानं बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. कोणाची तरी चाहूल लागली तशी देवव्रतानं मोठ्यांदा आवाज दिला. अहो अहो, कोण आहे तिकडे? पण जवळ आलेला पदरव दूर निघून गेला. देवव्रताला भूक लागली होती, तहान लागली होती, पण सांगणार कोणाला? कुणाला म्हणणार? कुठे जाणार? सगळा भाग अपरिचित. कुठं उठून 4 पावलं चालायचं म्हटलं तरी जमणार नव्हतं. कुठं पडलो, अडखळलो, लागलं तर? घरी कसं रोजच्या परिचयाची जागा असतं. भिंतीला धरून चाचपडत थोडंफार दारापर्यंत जाण्याचा आत्ता त्यांनी प्रयत्न केला, पण त्याला दार कुठेही हाताला लागलं नाही. देवव्रताच्या डोळ्यात आसवं जमा झाली. कोणीतरी येत असल्याची पुन्हा त्याला चाहूल लागली. तसं त्यांनी पुन्हा मोठ्यांदा आवाज दिला. अहो अहो, कोण आहे हो तिकडे? तुम्ही आवाज दिला का? हो अहो, मी इथे कधीचा बसून आहे. मला खूप भूक लागली अहो, तहानसुद्धा लागली आहे, खूप लागली आहे. मला जेवायला केव्हा देणार आहात? हे बघा, कृपा करून मला 2 घास खायला मिळतील ना तर फार उपकार होतील हो माझ्यावर. थांबा, मी सांगून बघतो. पण सगळे गडबडीत आहेत. मुख्यमंत्र्याच्या स्वागताच्या तयारीत गुंतली सगळी. पण मी सांगतो जाऊन. काय आहे, मी पण नवीनच आहे इथं. तो माणूस निघून गेला. देवव्रत मोठ्या आशेनं त्याच्या येण्याची, निरोपाची, जेवणाची वाट बघत बसला. खूप वेळ निघून गेला. अहो ठाकरे, ती लाल कार्पेट कुठे गेली हो? आणि लाईट अरेंजमेंट बरोबर झाली ना? नाही, ते टी व्हीवाल्यांसाठी, प्रेस रिपोर्टरसाठी खास जागा ठेवली. त्या ठिकाणी त्याचे बोर्ड लावा बरं का. बाहेर नुसती गडबड, धावपळ सुरू होती. वेळ कसा कापरासारखा उडून चालला होता. पण इकडे देवव्रताला मात्र प्रत्येक क्षण एक एक युगासारखा वाटत होता. भुकेमुळे तो व्याकुळ झाला होता, म्लान झाला होता, शक्तिहीन झाला होता. निघताना आई म्हणाली होती काहीतरी खाऊन जा म्हणून, पण आपणच ऐकलं नाही. देवव्रताला आठवलं, एकदा बाबा असंच कधीतरी म्हणाले होते की अन्नाला कधी पाठ दाखवू नये. एकदा अन्नाला पाठ दाखवली की मग अन्न पोटात पडत नाही. अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदिशा. आई वाचत असलेल्या व्यंकटेश स्तोत्रातल्या ओळी देवव्रताला आठवल्या. त्याची कासाविशी अधिकच वाढली. खूप मोठ्यांदा रडावं असं देवव्रताला वाटलं. सगळे उपाय थकले आणि शेवटी भुकेमुळे थकून जाऊन बसल्या बसल्या त्याला झोप लागली. देवव्रत, अरे देवव्रता, झोपलायस का? सरांचा आवाज कानावर पडला तसा देवव्रत खडबडून जागा झाला. सर, किती वेळ झाला सर? अरे काय सांगणार तुला, सगळ्यांना जमवता जमवता नाके 9 आले बाबा माझ्या. बरं ते सगळं नंतर बोलू. 4:45 वाजलेत. बरोबर 5:30 वाजता मुख्य कार्यक्रम सुरू होणार आहे. वाद्य वगैरे लावून थोडा सूर मिळवून घे. सर, पण अगोदर मला जेवायला द्या ना. खूप भूक लागली हो मला. म्हणजे तू जेवलाच नाही आहेस अजून? कमाला यांची. सर, कोणाचंही लक्षच नाही आहे माझ्याकडे. आवाज देऊन देऊन थकलो मी. कुणीसुद्धा इकडे फिरकलं नाही हो. रडवेल्या स्वरात देवव्रत सांगत होता. अरे अजब आहेत सगळे, बोलवतात कशाला मग? संतापानं सरांच्या कपाळाची शिर तडतडली. कपाळावरती उभ्या आठ्या उमटून गेल्या आणि नकळत तोंडातनं शिव्या उमटल्या. ठीक आहे, मी बघून येतो. हे बघा विठाळकर जोशी, तोपर्यंत तुम्ही वाद्य लावा. थोड्या वेळानं सर आले. सरांच्या बरोबर बहुतेक सेक्रेटरी असावेत. सर तावातावानं बोलत होते. भांडल्यासारखा आवाज. सेक्रेटरी आजीजीनं बोलत होते.
हे बघा सर, आम्हाला सांभाळून घ्या. चूक झाली आमच्या हातनं, पण आता जेमतेम अर्धा तास राहिला आहे. आत्ता प्रमुख पाहुणे येतील. अरे पण कलाकार काय उपाशी पोटी गाणं म्हणणार का? हे बघा तारकुंडी साहेब, जेवण घरात आत्ता कोणी नाही. मी असं करतो, चहा पाठवतो, तेवढ्यावर कसं बसं नाही बुवा. कार्यक्रम आटोपतात, फर्स्ट क्लास जेवण देतो. मी फार गडबडीत आहे. मुख्यमंत्री येणार आहेत, सगळं कसं व्यवस्थित असायला पाहिजे ना. सेक्रेटरी निघून गेले. थोड्या वेळानं चहा घेऊन एक पोऱ्या आला. तेवढा चहाचा कप पोटात गेल्यामुळे भुकेल्या जीवाला क्षणभर बरं वाटलं, पण क्षणभरच. आता सगळं लक्ष कार्यक्रमाकडे लागलं होतं. हार तुरे, स्वागत, अहवाल वाचन, भाषणं, एकामागून एक कार्यक्रम सुरू होता. देवव्रत आणि साथीदार स्टेजच्या बाजूला बसले होते. केव्हा एकदाचा कार्यक्रम आटोपतोय असं देवव्रताला झालं होतं. भुकेमुळे व्याकुळ झालेल्या गळ्यातनं बरोबर आवाज निघेल का नाही अशी शंका वारंवार देवव्रताच्या मनात डोकावत होती. शेवटी औपचारिकपणाचं वर्तुळ पूर्ण झालं आणि मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू झालं. अर्ध्या तासांनी त्यांचं भाषणही संपलं. टाळ्यांच्या कडकडाटावरून बरीच गर्दी झाली असावी असा अंदाज देवव्रतानं बांधला. मुख्यमंत्र्यांचं तर भाषण संपलं, मग आता आपला सत्कार कधी करणार? का जेवणासारखं हे सुद्धा विसरून जाणार हे? देवव्रताच्या मनात शंका डोकावते न डोकावते तोच सेक्रेटरीनं अनाऊन्समेंट केली. आणि यानंतर सर्वात महत्त्वाचा आणि रसिकांच्या आवडीचा कार्यक्रम, देवव्रत देसाई यांचा माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल. देवव्रत देसाई. सरांनी देवव्रताला धरून मुख्यमंत्र्यांच्या समोर उभं केलं. सेक्रेटरींनी देवव्रताबद्दल 4 गौरवाचे शब्द वाचून दाखवले, थोडक्यात परिचय करून दिला आणि त्यानंतर मानपत्र आणि थैली मुख्यमंत्र्यांनी देवव्रताला दिली. भराभरा फोटो काढले गेले. TV वरचा कॅमेरा देवव्रतावर फिरत होता. टाळ्यांचा कडकडाट झाला. यानंतर देवव्रत देसाई यांचा गाण्याचा कार्यक्रम होईल. भराभरा वाद्य स्टेजवर मांडली गेली. देवव्रताला माईकसमोर बसवण्यात आलं. स्वर लागला आणि भुकेल्या पोटातून सूर निघाले ते थेट रसिकांच्या काळजाला जाऊन भिडले. उत्स्फूर्त दाद रसिक द्यायला लागले. शब्द, सूर, लय, ताल सगळं कसं सुंदर जुळून आलं होतं. जीव ओतून देवव्रत गात होता. नवीन गीत म्हणायला सुरुवात केली. आयो रे घनश्याम व्याकुळ मन, बिरहनमय कबकी प्याच बुजाऊ नंदलाल. गीत संपलं आणि वन्स मोर प्रेक्षकातनं एकच आवाज आला. सर देवव्रताला म्हणाले, देवव्रत पुन्हा एकदा होऊन जाऊन दे, लोकांचा आग्रह आहे. नाही नको सर, मी आता भैरवी म्हणतो सर. देवव्रताला वाटत होतं आता इतकी भूक लागली आहे की भैरवी कशी वशी म्हणावी आणि एकदाचा कार्यक्रम आटोपावा. सूर फार वेळ टिकेल का नाही याचीही शंका देवव्रताला येत होती. तेवढ्यात पुन्हा वन्स मोर म्हणून प्रेक्षकातनं आवाज आला. मनातल्या मनात देवाचं नाव घेऊन देवव्रतानं पुन्हा तेच गीत म्हटलं. देवव्रताच्या मनातला आर्तभाव गीतात उमटत होता. खरोखर त्याचं मन व्याकुळ झालं होतं भुकेमुळे आणि परमेश्वर धावून आला तर ह्या क्षणी त्याची तहानभूक शांत होऊन तो श्रोत्यांना रिझवू शकणार होता. त्याच्या सुरात शक्ती देणारा फक्त परमेश्वर होता. शब्दातले भाव आणि सूर एकरूप झाले होते. गाणं संपलं. श्रोते अगदी भारावून गेले होते. एवढ्यात सेक्रेटरी माईकजवळ आला. देवव्रत देसाई यांच्या गाण्यानं श्रोते इतके खुश झालेत, भारावून गेलेत की अनेकांनी त्यांच्या या सत्कार प्रसंगी फूल ना फुलाची पाकळी म्हणून देसाईंना काहीतरी देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे. सेक्रेटरी एकेकाची नावं वाचत गेला आणि सत्कार करणारे देवव्रताला कोणी पाकीट, कोणी फुलाचा गुच्छ, कोणी हार घालायला लागलं. देवव्रत या अनौपचारिक सत्कारांनी अगदी भारावून गेला. तो स्टेजवरनं खाली उतरणार तेवढ्यात एक माणूस आपल्या छोट्या मुलीला घेऊन देवव्रताजवळ आला. अंकल तुमचं गाणं मला खूप आवडलं. माझ्याजवळ दुसरं काही नाही तुम्हाला द्यायला, पण हा बिस्किटचा पुडा आहे, तुम्हाला आवडेल? त्या लहान मुलीनं देवव्रताच्या हातावर बिस्किटाचा पुडा ठेवला तेव्हा देवव्रताला वाटलं की आत्तापर्यंत झालेल्या या सगळ्या सत्कार समारंभात हा माझा खराखुरा सत्कार आहे, सन्मान आहे. देवव्रत भारावून गेला. त्याच्या डोळ्यात आसवं जमा झाली. अहो कधी जायचं आहे घरी? वहिनी जेवल्याशिवाय जाऊ देणार नाही बरं का तुम्हाला. अहो पण जेवण करून जायचं म्हणजे फार उशीर होईल घरी जायला. शिवाय आमचं घर इतकं लांब, दुसरं गावच म्हणा की. उशीर झाला तर तुमच्या झोपायची सोय करू आम्ही, अगदी खास व्यवस्था करू. अध्यक्षांनी सेक्रेटरीकडे बघून डोळे मिसकावत म्हटलं. पहा बरं अध्यक्ष महाराज, आपल्या शब्दाला जागा, नाहीतर द्याल एखादी जाळी जडमट लागलेली ओल आलेली अडगळीची खोली. अहो पण वहिनी तुमची तयारी आहे का रात्रभर इथं राहायची? त्याची काळजी करू नका, व्यवस्था चोख करा. प्रॉमिस.
दोघांनी हसत हसत एकमेकांच्या हातावर हात ठेवले. जेवणाला नाही म्हटलं तरी उशीर झाला होता. एखाद्या आधाशासारखं देवव्रत अन्नावर तुटून पडला होता. सकाळपासून उपाशी असलेल्या देवव्रताला आज खऱ्या अर्थानं अन्नाची किंमत कळली होती. तारकुंडे साहेब, रात्र बरीच झाली आहे. मला वाटतं एवढ्या रात्री वर्ध्याला परत जाण्यापेक्षा इथेच तुम्ही मुक्काम करा रात्रभर आणि उद्या सकाळी निघा. ठीक आहे, चालेल, सर म्हणाले. झोपण्याची व्यवस्था चोख केलेली होती. रात्र वरवर चढत होती. देवव्रताला झोपच येत नव्हती. कार्यक्रमाची नशा अजून मनावरनं उतरतच नव्हती. टाळ्यांचा कडकडाट अजूनही कानात गुंजत होता. मधूनच बिस्किटांचा पुडा देणाऱ्या मुलीचे शब्द आठवत होते. आईबाबांनी यायला हवं होतं आज. बाबांची तब्येत कशी असेल? त्याच्या मनातले विचार स्थिर होत नव्हते. बाजूला सर अगदी गाढ झोपले होते. सगळीकडे निजानीज झाली होती. दिवसभर गजबजलेला धावपळ करणारा परिसर शांत झालेला होता. निद्रेच्या अधीन झाला होता. पण एकट्या देवव्रताला झोप येत नव्हती. तेवढ्यात खोलीच्या पार्टिशन पलीकडनं कोणाचा तरी बायकी लाडीक अगदी हळू आवाज देवव्रताच्या कानावर आला. आता पुरेवाली झाली बाई तुमची दगदग. गेल्या 3 महिन्यापासून पायाला भिंगरी लागल्यासारखी फिरताय या दिवसासाठी. धड जेवण नाही, बोलणं नाही, बसणं नाही, झोप नाही. मला सुद्धा विसरलात तुम्ही. अगं राणी, तुला कसा विसरेन? तुझ्यासाठी तर सगळी धडपड चालू आहे. म्हणजे? तुझा काय, तुझा नवरा तुला मूर्ख वाटला का एवढी धावपळ करायला, दगदग करायला? अगं तुला सोन्याचा नेकलेस हवा होता ना, आता पुढच्या महिन्यात नक्की देणार मी. सेक्रेटरीचं अगदी हळू आवाजातलं बोलणं देवव्रताला ऐकू आलं. तो कसं काय बाई? एवढा पैसा आला कुठनं एकाएकी? अगं सत्कार प्रसंगी त्या देसाईला 11,000ची थैली दिली ना, त्यातले 5,000 आपले. नाहीतर येत्या आंधळ्याला दिसतंय काय आणि कुणाला माहिती काय की किती पैसे त्या थैलीत होते? पार्टिशनच्या पलीकडून आलेले शब्द देवव्रताच्या कानात तापलेल्या तेलाप्रमाणे शिरले. त्याच्या अंगाची लाही लाही झाली. कानाच्या पाळ्या लालबुंद झाल्या. हृदयाचे ठोके जलदगतीनं पडायला लागले. त्याला वाटलं जोरानं ओरडावं, सरांना उठवावं आणि सेक्रेटरीचा खोटेपणा उघड करावा. ओरडून आरडून सगळ्यांनी आपल्याशी केलेली फसवणूक सगळ्यांना सांगून टाकावी. अहो सर, अरे काय आहे? झोप रे, बरीच रात्र झाली आहे. उद्या सकाळी बोलू काय बोलायचं ते. पार्टिशनच्या पलीकडून येणारा आवाज एकदम बंद झाला होता. असहाय्यतेचा आणि परावलंबित्वाचा भयानक लोळ देवव्रताच्या मस्तकातनं आरपार गेला आणि त्या भयंकर लोळात देवव्रत अंतर्बाह्य होरपळून निघाला. श्रोते हो, ही होती जयश्री रुईकरांची कथा, सत्कार. कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.